नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कवठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. आजपासून आपण एक नवीन मेडिटेशन जर्नीला स्टार्ट करणार आहोत. या मेडिटेशनने आपण डिवाइन एनर्जीशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर स्टार्ट करूया मेडिटेशनला. सर्वांनी जमिनीवर आसन घेऊन बसायचं आहे. ज्या ज्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळतील त्या जस्ट फॉलो करायचे आहे. ओके, तर आसन घेऊन बसायचं आहे सर्वांनी. लगेच स्टार्ट करूया. नमस्कार सगळ्यांना. सर्वांनी जमिनीवर आसन घेऊन बसायचं आहे. डोळे हलके बंद. आपण एक साधक आहोत अशी भावना मनामध्ये निर्माण करायची आहे. आज आपण प्रेम, दया, करुणेची साधना करणार आहोत. करुणा म्हणजेच प्रेम, आणि याच प्रेमाचा आता आपण अनुभव घेणार आहोत. मन अगदी शांत ठेवायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपलं मन सात चक्र आणि ऑरामधील सर्व नकारात्मकता रिमूव्ह होत आहे असं इमॅजिन करायचं आहे. शरीरात येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत सकारात्मक विचार तुमच्या माइंड मध्ये येत आहे. हळूवार श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. डिवाइन एनर्जी तुम्ही आता अनुभव करत आहात. डिवाइन, डिवाइन, डिवाइन gives love. Divine, divine, divine gives love. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करा. हळूवार श्वास आत घ्यायचा आहे आणि सोडायचं आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं आहे. पुन्हा एकदा हळूवार श्वास आत घ्या. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न
प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तस्य पितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। प्रत्येक श्वासासोबत स्वतःला रिलॅक्स करायचं आहे. तुम्ही ते नाही आहात जे तुम्ही आता विचार करताय. तुम्ही ते नाही आहात जे तुम्ही आता विचार करताय. सत्य काही वेगळंच आहे. सत्य आहे प्युअर लव्ह. सत्य आहे डिवाइन एनर्जी. सत्य आहे करुणा. तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रेम, दया, करुणा भरलेली आहे. इमॅजिन करा, समोर स्वयं परमात्मा उभे आहेत. तुम्ही ज्या देवतेला मानता, इमॅजिन करा, त्या देवतेच्या रूपात परमात्मा आता तुमच्या समोर उभे आहे. ती देवता तुमच्याकडे बघून स्मित हास्य करत आहे. त्यांच्या शरीराच्या आतून एक दिव्य प्रकाश बाहेर येत आहे. तुम्ही त्या दिव्य प्रकाशाला बघून मंत्रमुग्ध झाला आहात. इमॅजिन करा, हा दिव्य प्रकाश करुणेने भरलेला आहे. चेहऱ्यावरील स्माईल अथांग प्रेमाचा सागर आहे. या परमात्मातील करुणेचा प्रकाश तुमच्या शरीरात जात आहे. प्रभू तुमच्या समोर आहे. त्यांच्या शरीरातून येणारी एनर्जी तुमच्या शरीरात जात आहे. ऍब्झॉर्ब करा ही दिव्य एनर्जी. ऍब्झॉर्ब करा ही दिव्य एनर्जी. अद्भुत दिव्य प्रकाश. तुम्ही आता प्रेमाच्या गंगेत वाहत आहात. संपूर्ण शरीरामध्ये प्रेम, करुणा, दया याचीच भावना निर्माण झाली आहे. पुन्हा हळूवार श्वास आत घ्यायचा आहे. इमॅजिन करायची आहे. हेच प्रेम, हीच करुणा शरीराच्या सर्व अवयवांमध्ये जात आहे. प्रत्येक पेशी, प्रत्येक नसांमध्ये जात आहे. ऍब्झॉर्ब करा ही एनर्जी. पूर्णपणे ही डिवाइन एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू बघा, या करुणेच्या एनर्जीने तुमच्या हृदयात एक मजबूती येत आहे. भगवान स्वतः ही एनर्जी तुम्हाला देत आहे. प्रत्येक अवयव पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला आहे.
आता तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवातील निगेटिव्हिटी रिमूव्ह झालेली तुम्हाला बघायचं आहे. तुमचं हार्ट आता क्लीन झालेलं आहे. लंग्स क्लीन झालेले आहेत. स्टमक क्लीन झालेलं आहे. स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, किडनी पेयर, युरिनरी ब्लॅडर, प्रत्येक अवयव सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे. स्वतःवर भरपूर प्रेम करा. असा विचार करा की ही देवता तुम्हाला सांगत आहे की स्वतःवर भरपूर प्रेम करा. सेल्फ लव. स्वतःला एक घट्ट मिठी मारायची आहे. डोक्यापासून पायापर्यंत प्युअर डिवाइन लव तुम्ही आता इमॅजिन करत आहात. प्रत्येक ऑर्गनला प्रेम द्यायचं आहे. म्हणा आय लव यू. प्रत्येक ऑर्गनला म्हणायचंय आय लव यू. शरीराच्या प्रत्येक अवयवाला आय लव यू म्हणायचं आहे. ओम नमः शिवाय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. प्रत्येक अवयवाची माफी मागा. आय एम सॉरी. आय एम रिअली रिअली सॉरी. तुमच्या शरीरामध्ये बाहेर आत कणाकणामध्ये तुमच्या स्मित हास्यामध्ये देवाचा वास आहे. ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे आता आहे त्याच गोष्टी तुम्ही इतरांना देणार आहे. तुम्ही आता प्रेम, दया आणि करुणेने भरलेले आहात. आणि हेच करुणा तुम्ही आता इतर लोकांना देत आहात. अनुभव करा तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या आजूबाजूला सर्वत्र करुणा ही करुणा आहे. प्रत्येक ठिकाणी करुणा, प्रत्येक ठिकाणी प्रेम, प्रत्येक ठिकाणी दया. बघा ह्या करुणेच्या भावनेने तुमची बॉडी किती रिलॅक्स झाली आहे. मनामध्ये कोणताही द्वेष नाही, कोणताही राग नाही. कारण या गोष्टी तुमच्या शरीरासाठी योग्य नाहीये. कोणी कितीही काही बोलू दे, कितीही जरी तुम्हाला इतरांचा राग आला तरीही तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या माइंडमध्ये फक्त आणि फक्त करुणा व दया, प्रेम हेच सर्वांना वाटायचं आहे.
आता अनुभवा तुमच्या शरीराला शांती मिळत आहे. तुमचा शरीराचा प्रत्येक भाग करुणेने बहून चालला आहे. हळूवार शरीरात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर ध्यान द्यायचं आहे. आता तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आयुष्यात वाटत आहे. जेवढे लोक तुमच्या समोर येत आहेत त्यांना बघून तुम्ही स्माइल करत आहात. अगदी जे लोक तुम्हाला आवडत नाहीये त्यांना बघून देखील तुम्ही स्माइल करत आहात. इमॅजिन करा तुमची इनर स्ट्रेंथ वाढत चालली आहे. अद्भुत प्रेम तुम्ही अनुभवत आहात. प्रभूची एनर्जी तुम्ही अनुभवत आहात. इमॅजिन करा ही धरती मा तुम्हाला प्रेम देत आहे. धरती माचं प्रेम पायातून तुमच्या शरीरात येत आहे. हे संपूर्ण आकाश, संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला प्रेम देत आहे. डोक्यापासून संपूर्ण शरीर व पायापर्यंत अद्भुत प्रेमाची एनर्जी जाणवत आहे. चारही बाजूला प्रेम ही प्रेम आहे. शरीराच्या चारही बाजूला गुलाबी कलरची प्रेमाची एनर्जी आहे. सॉफ्ट पिंक कलरची लाईट दिसत आहे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. मन भी शांत सा लगे. इंसान का काम है सभी लोगों से प्यार से रहना. इंसान का काम है सभी लोगों से प्यार से रहना. आता आठवा अशा सर्व लोकांना ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे, इमॅजिन करा सर्वांना तुम्ही फॉरगिव्ह केला आहे, माफ केला आहे आणि त्यांनीही तुम्हाला माफ केला आहे. हे सर्व लोक तुमच्या शरीरातून निघणाऱ्या अद्भुत अशा करुणाच्या एनर्जीला अनुभव करत आहे. तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देत आहात. तुमच्या शरीरातून पिंक लाईट निघाला आहे. सर्वांना हा पिंक लाईट माफ करत चालला आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं आहे. सगळे तुमच्याकडे प्रेमाने बघत आहे. हळूहळू नॉर्मल वातावरणात येण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूच्या आवाजांना ऐकण्याचा प्रयत्न करा. आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या हालचालींवर लक्ष केंद्रित करा. हातांच्या बोटांची मुवमेंट करायची आहे. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. आपले माता पिता, आपले गुरुजन, ही धरणी माता, पृथ्वी चंद्र सूर्य, ऋषीमुनी सर्वांना आदर प्रणाम करायचा आहे. जल, वायू, अग्नी, पृथ्वी सर्वांना
साधे प्राणायाम. दोन्ही हात रब करायचे आहे. तयार झालेली पॉझिटिव्ह एनर्जी संपूर्ण शरीरावर, चेहऱ्यावर, तो संपूर्ण शरीरावर फिरवायची. हळूवार डोळे उघडायचे आहे. आजपासून जे आपण मेडिटेशन करत आहोत, देवाकडे काहीही मागायचं नाही. जस्ट रिलॅक्स, देवाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करायचा आहे. कसं वाटलं आजचं लेक्चर? कसं वाटलं मेडिटेशन? एक एम ठेवा की 2025 मध्ये माझ्यामध्ये अद्भुत असं प्रेम निर्माण होणार आहे, अद्भुत अशी करुणा निर्माण होणार आहे. तुमच्यामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी असली पाहिजे की कितीही निगेटिव्ह व्यक्ती तुमच्या समोर असेल तर तो पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट झाला पाहिजे. कोणी शेअर करू शकेल आजचा अनुभव? कसा होता आजचा अनुभव? खरंच तुम्ही त्या डिवाइन एनर्जीशी कनेक्ट झालात का? कसा होता आजचा अनुभव? कसं वाटलं आज वेगळं मेडिटेशन करून? काहीच अनुभव नाही आला? गौरी मॅडम? छान आहे. तिकडे बाळ उठला ना, तिकडे लक्ष जातंय. ओके ओके, चालेल. मग आपण आज इथेच थांबूया. उद्या भेटू. मेडिटेशन छान होतं. म्हणजे सुरुवातीला तर डोळ्यातनं पाणी आलं. ओके. अगदी ज्यावेळी नेहमी आपण कोणाकडे परमेश्वराचं तक्रारी करत असतो की मला माझ्याजवळ हे नाहीये ते नाहीये, पण कधीतरी एक कुठलीच भावना देवाकडे न ठेवता, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवीच आहे अशी भावना न ठेवता एकदा देवाशी कनेक्ट होऊन बघा, त्या डिवाइन एनर्जी सोबत कनेक्ट होऊन बघा. डोळ्यात पाणी आलेलं त्यावेळी. म्हणजे तसं करायचं. प्रज्ञाला कसा अनुभव होता? छान वाटलंय. माइंड एकदम फ्रेश झालंय. ओके, चालेल. उद्या भेटू आपण अशाच नवीन मेडिटेशन सोबत, वेगळ्या एनर्जी सोबत. तोपर्यंत आपण इथेच थांबू. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू.